नंबर चाय ठेवत होता, 1 नंबर चाय बनवायचा. पण हल्ली त्याने 1 वर्ष झाले चाय बनवून सोडून टाकलंय. आता तो चहा ठेवते, बघू कसा बनवते, आधीसारखा बनवतो. हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे. कशा आहात तुम्ही सर एकदम मजेतच असाल. तर इथे मी सकाळी उठली आहे. उठल्याबरोबर पहिला केस बांधून घेतले, कारण की आता केस बांधून घेतल्यानंतरच मी पुढचं काम करेन. कारण की जर एखादा केस माझ्या भाजीमध्ये पडलं तर मग मला खूप घरच्यांचे बोलणे ऐकावं लागतात. बिट्टूचे पप्पा आज सकाळीच बाहेरगावी निघून गेले. बिट्टू आमची बिचारी अजून झोपलेलीच आहे. पूर्ण ढगाळ वातावरण झालंय. मी आता बिट्टूला बाहेर स्कूलला सोडून आली आहे. तर असं वाटत होतं की आता पाऊस पडते की काय थोड्या वेळात. आज बिट्टूचे पप्पा नव्हते ना, तर माझ्या मागे एवढी घाई झाली. तसे तर ते काही मदत करत नाही, मदत करतात फक्त ते बिट्टूचा टिफिन पुसायला किंवा तिचा टिफिन भरायला आणि तिची जी स्कूल बॅग असते ती भरायला. पण ती तेवढीच मदत मला आज खूप मोठी वाटली, कारण की सर्वच माझ्यावर येऊन पडलं होतं ते गेल्यानंतर. मी रोज उठते, बिट्टूचा टिफिन करते, त्यानंतर बिट्टूला उठवते, बिट्टूची अंघोळ ब्रश करून घेते, बिट्टूची तयारी करते. मी हे एवढे सर्व कामं करेपर्यंत बिट्टूचे पप्पा बिट्टूची स्कूल बॅग जी आहे ती भरून घेतात. त्यासोबतच टिफिन पुसतात, टिफिन भरतात आणि तिची जी बॉटल असते पाण्याची ती देखील भरतात. पण ते आज गेल्यानंतर सर्व गोष्टी मला कराव्या लागल्या. त्यामुळे माझ्या लक्षात आलं की खरंच नवऱ्याने थोडीशी जरी मदत केली तरी खूप मोठी मदत होती ती माझ्यासाठी. आणि बिट्टूच्या स्कूलमधून मेसेज आलाय की मुलांना 9च्या आत, म्हणजे 9च्या आतच सोडावं. 9च्या नंतर जर तुम्ही मुलांना घेऊन आले तर मुलांना अजिबात स्कूलमध्ये घेतल्या जाणार नाही. हेलो मैडम, कुछ नहीं बोल रही, उधर मुंह कर लिया तुमने तो. मुकड़ा छुपा के जइयो ना. विनाकारण खेटे घेण्यात जी मजा आहे ना, ती मजा कशातच तुम्हाला मिळणार नाही. विनाकारण कधी मी चिडवत असले ना तर ते कधी कधी ऐकून घेतात, आणि जर जास्त झालं तर मग माझ्यावर वाघासारखी धाड टाकतात. सही पकडे हैं. चला बाबा, थोडंफार ऊन आलंय आता बाहेर. आणि आज मी बनवत आहे भरल्या शिमला मिरचीची भाजी. ते सुरू आहे आमचा पराठा. पालक पराठा असो किंवा मेथी पराठा, तो गरम गरम छान लागतो. पण मला मेथी पराठा आवडत नाही, मला पालक पराठा खूप आवडतो. जाऊ तिकडे गरमागरम बनवतात आणि आम्ही दोघी सासून खाली बसून मस्त पालक पराठ्याचा आनंद घेतोय. ही बसून मस्त खात आहे आणि मी इथे काम करत आहे. असला विचार कधीच माझ्या जाऊ त्यांच्या मनातही येऊ देत नाही. जाऊ पराठा बनवते आणि मी गरमागरम खाते. शेंगदाणे भाजून घेतले आणि खोबरं देखील मी इथे भाजून घेतलं, मिक्सरच्या भांड्यात टाकलंय. तर इथे मी थोडंसं 2 चमच बेसन घेतलं, ते देखील ड्राय रोस्ट करून घेतलं जोपर्यंत त्याला ब्राऊन कलर आला नाही. ते पण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं. त्यामध्ये लाल तिखट, मिरची पावडर, थोडासा गरम मसाला, धनिया पावडर असेल तर ते पण टाका. माझ्याकडे नव्हती म्हणून मी ते स्किप केलं. ते सर्व मी मिक्सरला बारीक करून घेतलं. हा जो मसाला आहे, हा मसाला आपण शिमला मिरचीमध्ये भरण्यासाठी ठेवणार आहोत. आणि हा जो दुसरा मसाला मी काढत आहे, लसूण, आलं, कांदा याची पेस्ट, हे आपण रशासाठी वापरणार. त्यासोबत मी दुसरी देखील पेस्ट काढली, ज्यामध्ये टोमॅटो, 2 हिरव्या मिरच्या आणि 4-5 काजू आहेत, त्याची देखील पेस्ट आपण रशासाठीच वापरणार. तेल गरम झालं. इथे जो आपण कांदा, लसूण, कोथिंबीरची जी पेस्ट काढली होती ते आधी तेलामध्ये फ्राय करतोय. ते फ्राय होत आहे तोपर्यंत मी इकडे शिमला मिरच्यामध्ये जो मसाला काढला होता तो भरून घेते. 5 शिमला मिरच्यामध्ये बसेल असाला मी मसाला काढून घेतला होता. इथे आपला कांदा, आलं, लसूण वाला जो मसाला आहे तो मस्त झाला. आता यामध्ये काजू, टोमॅटो आणि मिरची टाकली होती, तो देखील मसाला ॲड केला. तो मसाला होत आहे तोपर्यंत मी इकडे शिमला मिरच्या फ्राय करण्यासाठी पॅन ठेवला, त्यामध्ये थोडंसं तेल टाकलंय. 5-10 मिनिटं आपण यामध्ये शिमला मिरची फ्राय करून घेणार. इथे आपला मसाला मस्तपैकी तयार झालाय. यामध्ये आपण लाल तिखट, चवीनुसार मीठ, सोबतच हळद टाकून हा मसाला देखील मस्त भाजून घेऊया. त्यानंतर थोडंसं पाणी टाकून तो शिजून घेणार. त्यानंतर हवं तेवढं रशासाठी पाणी टाकणार. मला ही भाजी 8 लोकांसाठी बनवायची आहे, त्यानुसारच मी पाणी टाकणार आहे या भाजीमध्ये. एक उकळी आल्यानंतर ज्या शिमला मिरच्या आपण फ्राय करून घेतल्या त्या रशामध्ये ॲड करायच्या. भाजी झाल्यानंतर सर्वात पहिला मी काम केलं ते म्हणजे बिट्टूची स्पीच लिहून घेतली, कारण की 26 जानेवारीला ती बनणार आहे सावित्रीबाई फुले. तर त्यासाठी तिची स्पीच स्कूलमध्ये द्यायची होती. कारण 2-3 दिवस झाले मॅडम मला सांगतायत की स्पीच घेऊन या, स्पीच घेऊन या. शेवटी आज तो मुहूर्त निघाला. स्पीच लिहून घेतली. त्यानंतर मी केली माझी तयारी. खूप दिवस झाले पिंपल्स अजूनही कमी होतच नाही आहेत, अजून वाढत आहेच, वाटल्यास कमी व्हायचं नावच नाही येत आहे. आता तर खूप मोठे मोठे यायला लागलेत. तरी मी मॅडम जे म्हणतायत तेच प्रोडक्ट लावत आहे. म्हणजे त्यांनी दिलेले हे मॉइश्चरायझर त्यांनी दिले, त्यासोबत त्यांनी मला हे सनस्क्रीन लोशन दिलं आहे, मी तेच अप्लाय करत आहे. 2च वस्तू. त्यानंतर ना सिरम लावत आहे ना टोनर लावत आहे. कधी या पिंपल्सची पीडा एकदाची माझ्या चेहऱ्यावरून निघून जाते, मी त्याचीच वाट बघत आहे, कारण की खूप त्रासले, एवढा त्रास होतोय त्याचा. तर आज मी काहीच
व्हिडिओ बनवत नाही. आज मला आला कंटाळा. मी व्हिडिओ बनवत असते तर मला आला कंटाळा. तसे तर आलेलेच आहेत प्रोडक्ट माझ्या बाजूलाच पडलेले आहेत. म्हणजे सकाळी काढून ठेवलं होतं. मग त्यानंतर माझे कामच सुरू होते, म्हणजे कामं झाले होते. पण बिट्टूला जेवण वगैरे भरवलं. बिट्टूसोबत फुल टाईमपास केला. तिच्यासोबत खेळलं, तिला बरं वाटते. कसं आहे, जसं आपण मुलांसोबत खेळलं तसे मुलं आपलं ऐकायला लागतात किंवा आपल्याशी संवाद साधतात. म्हणजे 4-5 महिन्यापूर्वी मी तिला असा वेळच देत नव्हती. त्यामुळे ना ती अशी थोडीशी माझ्याशी बोलत नव्हती किंवा तिच्या मनातल्या गोष्टी सांगत नव्हती. पण आता मी माझ्या वेळातला वेळ काढून तिला वेळ देते, तिच्याशी खेळते. त्यामुळे त्या सर्व गोष्टी माझ्याशी शेअर करते आणि मला खूप चांगलं वाटत आहे की मी तिला वेळ देत आहे. तर ते माझं एक साध्य होत आहे की ती मला सर्व गोष्टी सांगते. म्हणून मग आज जास्त वेळ मी तिलाच दिला. त्यामुळे मग झाला मला जरा वेळ. मग माझा मूड गेला व्हिडिओ बनवायचा. जाऊ द्या, उद्या करूया. तसे ते येऊन पडलेलेच आहेत प्रोडक्ट, असं नाही की नाही आहेत. पण मलाच कंटाळा आलेला. मग आता बसली आहे. ती गेली होती जरा बाजूला शेजाऱ्यांच्या इथे. कधी थोडासा वेळ स्वतःसाठी द्यावा. झोप तर मला येतच नाही, काही करू नाही. मग काय करणार, तर बसली होती म्हणजे बेडवरच बसली होती लेटून जरा. आता बिट्टू आली आहे, बिट्टूला जेवण भरवते. कारण मॅडम अजूनही आपल्या हाताने जेवत नाही. मग ती जेवली की मी तिला ट्युशनला सोडून देईल. ट्युशनची तयारी. आमचं दिवसभर एकच रुटीन असतं. सकाळी उठायचं, स्वयंपाक करायचा, थोडीफार कामं करायची, मुलांना जेवण बनवायचं. तेच माझं काम असतं. तर खूप दिवसापासून वाट बघत होती मी या अजिओच्या पार्सलची, जे आज मला रिसीव झालंय. से बोलवलेलं मी नाईट गाऊन, सॉरी गाऊन ती आली. ये मेरी गाऊन आ गई, ये मैं किसी को नहीं दूंगी. ब्युटिफुल. मला बोलव बस, मी घालत जाईल. कशी दिसते माझी गाऊन? खूपसूरत. तर मला तरी वाटते परवडली ही पण गाऊन. छान आहे, मला खूप आवडली आहे. काय म्हणते 90 नाही रे बाबा, 90 कैसे लोग वेगळी असते. 90 वेगळी आहे बेटा, 90 वेगळी आहे. बापरे, काही लोक विचारतात. बापरे, काय काय मुलं विचारतात. तर आजच्या संध्याकाळची चाय होणार आहे आमच्या आर्यन दादाच्या हस्ते. चला उठा, आरंभ करा. ठेवत नाही. हा, ठेवत नाही. नहीं. चलो उठो, प्रारंभ करो, अपनी चाय बनाओ. आर्यन दादा आमचा चहा करतोय. आणि हे आल्याचा तुकडा धुवून तिथून टाक. ही त्याला सांगते काय काय टाकायचंय. 1 वर्ष झाले त्यांनी चहा ठेवणं बंद केलं. नाही तर तो चहा ठेवायचा एवढा छान, 1 नंबर चाय ठेवायचा, 1 नंबर चाय बनवायचा. पण हल्ली त्याने 1 वर्ष झाले चाय बनवून सोडून टाकलंय. आता तो चहा ठेवते, बघू कसा बनवते, आधीसारखा बनवतो की नाही. आणि मी इथे माझा नवीन गाऊन घातलाय. कशी दिसते मी माझ्या नवीन गाऊन मध्ये. गुलाबी हवा वेड लावे जीवा. लगभग संध्याकाळच झाली होती ज्यावेळेस आर्यनने चहा ठेवला. मग मी पण तो चहा होईपर्यंत तयारी सुरू केली कटिंग वगैरेची. कारण चहा होता तोपर्यंत वाट बघण्यापेक्षा थोडंसं आपलं काम देखील होऊन जातं. रोज सकाळ संध्याकाळची चाय आम्ही तिघी सासूना सोबतच घेतो. जर जाऊन असेल तर मग आम्ही दोघीच घेतो. तर आरू दादाची इच्छा होती रोस्टेड खायची. तर आता रोस्टेडची तयारी सुरू आहे. इथे चिकनची भाजी बनवली रश्श्याची भाकरीसोबत. आणि आता इथे मी बनवते रोस्टेड. तर यामध्ये आलं लसूण पेस्ट, तिखट, हळद, मीठ टाकलं आहे आणि थोडंसं लिंबू. आज बिट्टूने पहिल्यांदाच चिकन रोस्टेड खाल्लं होतं. तिला खूप आवडलं. त्यासोबतच आमच्या बाकी सर्वांना देखील खूप आवडलं. मग काय चिकन भाकरीसोबत जेवण केलं. आजचा ब्लॉग इथे संपला. आवडला असेल तर लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत